शिरोळमधील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा. मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन झाले तीव्र. मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिरोळवासियांनी आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. गेल्या 4 दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. यामुळे मराठा समाजात शासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपात भावना व्यक्त होत आहेत. हे आंदोलन तीव्र करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला सर्वत्रच प्रतिसाद मिळाला. शिरोळ शहरातील व्यापारी, नागरिक, उद्योजक यांनी आपले व्यवहार दिवसभर बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद होती. त्यामुळे शहरात सर्वत्र सामसूम दिसत होती. गजबजलेले संभाजी चौक, शिवाजी चौक, बस स्थानक परिसर, तहसील कार्यालय या ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. दिवसभर रस्त्यावर तुरळक वाहनांची गर्दी सुरू होती. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी येथील शिवाजी चौकात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शिरोळमध्ये महाराष्ट्र बंद शांततेत पण उत्साहपूर्ण पाळण्यात आला. नवा महाराष्ट्रसाठी न्यूजहून शिरोळहून चंद्रकांत भाट. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा.